तिसरा सामना प्रज्वल आर्ट चषक 2025 पहिल्या पर्वातील कोंगळे स्पोर्ट क्लब कोंगळे आणि बीसीसी वाली. पहिली मॅच लो स्कोरिंग मॅच होती, दुसरी मॅच हाय स्कोरिंग मॅच. आता तिसरी मॅच रंगत लढत. कोंगळे संघ हा एक चांगला संघ आहे, त्याच्या विरोधात बीसीसी वाली हा देखील संघ चांगला आहे. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल सर्वत्र क्रीडा रसिकांना. इथे टॉस झालाय, तो कोंगळे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेते प्रथम गोलंदाजी. बीसीसी वाली या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. सामना 3 ओव्हरचा. पहिल्या षटक मॅटर पॉवर प्ले. इनफिल्डच्या बाहेर 2 फिल्डर. त्यानंतर सेकंड ओव्हर थर्ड ओव्हर 4-5चं कॉम्बिनेशन. इनफिल्ड आणि आउटफिल्ड कन्सिडर करा नाहीये. मॅच लगेच सुरू करायची आहे. जी मॅच झाली स्वराज 11 ताडील विरुद्ध नारगुली या दोन टीम षटक फक्त 8 डावात दिले होते. त्यामुळे या सामन्याचा सामनावीर मिस्टर सदानंद हा ठरलाय सामनावीर. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. आणि ते आदरणीय जनार्दन उमने सर यांच्या शुभ हस्ते ते हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातोय. एक ट्रॉफी. हार्दिक अभिनंदन सदानंद. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅचचा सामनावीर स्वराज 11 ताडील या टीमचा सदानंद. जाव्या मॅचच्या दिशेने तिसरी मॅच कोंगळे स्पोर्ट क्लब कोंगळे आणि त्याच्या विरोधात बीसीसी वाली. बीसीसी वाली या टीमचे सलामीवर आलेत. एक्स्ट्रा प्लेयर दोन टीमला विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आपण पाहताय प्रज्वल आर्ट्स विरार व हुमणे परिवार आयोजित प्रज्वल आर्ट चषक 2025 पहिलंच पर्व. एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. कोणतीही कसर सोडली नाहीये. प्रज्वल हुमणे सर यांनी चांगलं नियोजन केलंय. पहिल्या षटक मॅन्डर पॉवर प्ले. इनफिल्डच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. सलामीवीर गौरव. पहिला बॉल खूपच बाहेर ठेवलाय. वाईट +1. 22 रुपयात 1 धाव मिळाली आहे. 2 धावाने खातं ओपन झालंय बीसीसी वाली या टीमचं. 2 धावा झाल्यात. पहिला चेंडू खूपच बाहेर टाकलाय. त्यानंतर विकेट किपर बीट झाला होता, तोपर्यंत रन्स धावून घेतली. फिल्डिंग सेटअप जर ऑफ साईडला बघितलं तर पॉइंट कव्हर मिड ऑफ. ऑन साईडला जर विचार केला तर इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट्स कव्हर लेग मिड विकेट. हो स्टेप आउट कत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. हा बॉल डॉट. पहिला बॉल चांगला टाकलाय. गोलंदाज सागर स्वतः कर्णधार आहे. फ्रंटलाईन बॉलर म्हणून आलाय कोंगळे या टीम कडून. गौरव आणि भावेश ही सलामी जोडी. स्ट्रायकिंगला भावेश. दुसऱ्या बॉलचा सामना करेल. पहिला बॉल डॉट घेतलाय. ओ बॅटची आतल्या बाजू लागलाय. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी रोखून दिले पहिल्या पॉवर प्ले मध्ये.
जर दोन्ही मॅच पाहिलं तर पहिल्या पॉवरमध्ये धावा येत नाहीये. जर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 9 धावा होते. हो चांगला फटका पूल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. पहिला षटकार आला इथे भावेशच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालंय. एसटीचे पहिले 2 बॉल डॉट घेतले होते, त्यानंतर चांगलं समाचार घेतलंय. मिड विकेट दरम्यान हा षटकार ठोकलाय. हो हा देखील डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. कोणताही दबाव घेतला नाही गोलंदाज सागरने. पहिलं षटक हे मॅन्डरी पॉवर प्ले आहे. धावफलक झाले 8. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकला होता, त्यानंतर 22 रुपयात 1 धावा, 2 धावा, त्यानंतर 2 बॉल डॉट, त्यानंतर षटकार आणि आता डॉट. व बॅटची एज चांगला झेल टिपलाय. कॉट 82 रुपये इथे पास झालाय. भावेश पास झालाय. पहिला धक्का इथे बसलाय तो बेसीसी वाली या टीमला. यस डीजे नेक्स्ट मॅच श्री काळभैरव क्रिकेट संघ सवाणी आणि कोंडगाव दोन टीम. आपण हा बॉल टेकिल डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट घेतलाय. वन डाऊनच्या भूमिकेत बॅटर निमेश इथे डॉट घेतलाय. पहिलं षटक संपलंय. पहिलं पॉवर प्ले संपलंय आणि पॉवर प्ले मध्ये धाव संख्या आहे 8 वर 1. कमान डीजे आपण इनिंग बघून टॉस वर दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच यायचंय. पहिलं षटक संपलंय. 8 धावा झालेत. आता सेकंड ओव्हर साठी कल्पेश कोंगळी या टीम कडून. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली केली कल्पेशने दुसऱ्या ओव्हर मधील. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली सागरने. फक्त 8 धावा होते. 1 फलंदाज बाद केला होता. विशेष म्हणजे मॅन्डरी पॉवर प्ले मध्ये. आता स्ट्रायकिंगला बॅटर आहे तो गौरव, एक सलामीचा फलंदाज. वन डाऊनच्या भूमिकेत निमेश आलाय. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हो चांगला फटका जागा बनवून खेळलाय. बॉल चाललाय फाईन लेगच्या रिझन मध्ये. बॉल दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चौका आलाय इथे गौरवच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतं. हो हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कल्पेशने. गोल्डन स्पॉट वर हा बॉल हिट केला होता. त्यानंतर चांगला बॉल थोडस खाली राहिला होता. हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या 12. हो चांगला फटका टायमिंग केलंय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. हो चांगला जेट टिपलाय. चांगला जजमेंट इथे पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी हा जेट टिपलाय
आणि दुसरा धक्का बसलाय तो बीसीसी वालिया टीमला. भावेश बाद झालेत म्हणजेच काय सलामीवीर बाद झालेत भावेश आणि गौरव. माफ करा गौरव बाद झाला इथे म्हणजे सलामी जोडी बाद झाली इथे. आता नवीन बॅटर मोरेश्वर आलाय. धावफलकचा 12 वर 2 विकेट गेलेत. परिस्थिती बिकट आहे पण परिस्थिती मात करावी लागेल. चांगला कट करण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये फिल्डर आलाय. बॉल पर्यंत तोपर्यंत सिंगल घेतली. त्या सिंगलने धावफलक 13 इथे डॉमिनेट केलंय दोन्ही गोलंदाज. पहिल्या ओव्हर मध्ये प्रेशर ठेवलं होतं सागरने फक्त 8 धावा. तेच प्रेशर ते कॅरी केलं दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील कल्पेशने. हो चांगला फटका जागा बनवून खेळली आणि बॉलला दाखवली जागा. बॉर्डरच्या बाहेर इथे आलाय षटकार. कोणीच धावा झालेत. षटकाने शेवट समाप्त केले. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 19 धावा झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. इथे पार्टनरशिप भिडका दोन्ही बॅटर मोरेश्वर आणि निमेश. आता नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हरसाठी संकेत डेथ ओव्हरसाठी आलाय. दुसऱ्या बाजूला बेसिस वालिया टीमला धावा इथे करावे लागतील. 19 धावा झाल्या. 30चा पल्ला म्हणजे 40चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल या मॅच मध्ये. संकेत तिसऱ्या ओव्हर पहिला बॉल. हो चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा फिल्डर आलाय. बॉल पंतर दुसऱ्या धाव्याचं रूपांतर करतायत. हो चांगली रनिंग मिळतो विकेट बॅटर. ओहो तिसरा रनचा प्रयत्न देखील केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड. विकेट किपर मध्ये बॉल सुटला आणि लगेच ते धावत सुटले. जिथे एकच धावत तिथे 3 धाव मिळालेत. चांगली रनिंग चित्त्याच्या पर्यंत धावतायत हे दोन्ही बॅटर. टीमची धावसंख्या 22. तिसरा षटक. आता स्ट्राईक इथे मिळाली आहे निमेशला. त्याच्या बॅट मधून एक षटक आलाय. दुसरा बॉल व चांगला फटका ऑन साईडला खेळला. फिल्डर आहे तिथे मिड विकेट दरम्यान. थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग विथ विकेट दोन्ही बॅटर मध्ये. टीमची धावसंख्या 24. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावा करतायत दोन्ही बॅटर निमेश आणि मोरेश्वर. तिसरा बॉल या ओव्हर मधील. वो बॅटची एज शॉर्ट थर्मनचा प्ले आलाय. चांगला चेल टेपलाय. खरंच कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. निमेश बाद झाला. तिसरा धक्का बसलाय. शॉर्ट दरम्यानचा प्ले होता. अगदी धावत रनिंग कॅच घेतली ती त्या क्षेत्ररक्षकानं. अविश्वसनीय कॅच. तिसरा धक्का बसलाय बीसीसी वालिया टीमला. निमेश बाद झालाय. आता नो बॅटर नितेश. 3 फलंदाज बाद झालेत. 24 व 3.
व हा बॉल चांगला टाकलाय. हा बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट घेतलाय बॅटर नितेशने. चांगली गोलंदाजी संकेत. आतापर्यंत 4 बॉल टाकलेत. 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा देत एक फलंदाज बाद केलाय. डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे तितकंसं कठीण असतं कारण हनामय षटक म्हटलं तिथे. नेक्स्ट बॉल संकेत. 5वा बॉल या ओव्हरमधील व चांगला फटका ऑन साईडला. डीपमध्ये फिल्डर आहे. एकाच धावसमोर दुसरा प्रयत्न केलाय आणि ते थोडंसं कलेक्शन. त्याची कोणती चूक नव्हती. बॉल पडल्यानंतर थोडंसं बाउन्स झाला पण तो चांगला पॅकअप होतं. 2 धावा इथे धावून काढलेत. टीमची धावसंख्या 26. आता या पहिल्या डावातील शेवटचा बॉल. इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. 30चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. फायटिंग टोटल म्हटलं तर कारण पहिली मॅच देखील अशीच रंगली होती. बीसीसी महालोर विरुद्ध चिंचाळी या दोन टीम दरम्यान. ओ डाऊन द लेग. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर केलंय आणि पंचांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. टीमची धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. आपण संपूर्ण स्पर्धा ही पाहत आहे 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. चांगला टेलिकास्ट. गौरव पाटील यांनी संपूर्ण टीम. आणि हा देखील व्हाईट बॉल. 28 धावा. थोडंसं शेवटचा बॉल थोडासा अडचण टाकतोय गोलंदाज संकेतला. 28 धावा झाल्यात. एक बॉल शिल्लक आहे या 3ऱ्या ओव्हरमधील या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. काऊकांचा फील्ड आला बॉलवर. एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि चांगला थ्रो आणि ते रनआउट होईल. 4था धक्का बसलाय बेसीवाली या टीमला. धावफलक झाला 29. 30 धावांचा टार्गेट इथे सेट केलंय ते कोंगळे या टीमच्या विरोधात. बीसीसी वाली हा संघ खेळत असताना. नेक्स्ट मॅच सवाणे आणि तामडवाडी दोन्ही कर्णधार यायचं आहे टॉससाठी. इथे टॉस होईल आणि टॉस बॉक्समध्ये आमचेच मार्गदर्शक आणि सहसमालोचक मित्र नरेंद्र कामतेकर सर हे करतील. पोर्टिव कामतेकर सर. हॅलो. सवाणे आणि तामडवाडी दोन्ही कर्णधार आपण टॉसवर यायचं आहे. आपली वाट बघतायत कारण ही इनिंग ब्रेक आहे. विनंती आहे त्यानंतर हॅलो. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळेल कालभैरव क्रिकेट संघ सवाणे आणि दुसऱ्या बाजूला तांबडवाडी. दोन्ही कॅप्टन्स बोट आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडीशी घाई करा विनंती असेल. हॅलो हॅलो. चला सन्माननीय मंगेश मलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते 4थ्या मॅचचा टॉस केला जातोय.
चला, सन्माननीय मंगेश भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय या ठिकाणी. हेड आणि मला वाटतं हेड आलाय. काय निर्णय असेल मित्रा? बॅटिंग. नक्कीच किती धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि थोडक्यात म्हणजे आयोजन म्हटलं तर खूप महत्त्वाची भूमिका असते. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्याबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन केलं आहे. धन्यवाद. आमचे खेळाडू मैदानात जास्त बोलतात, माईकवरती कमी बोलतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूने प्रथम गोलंदाजी करायची, कारण का सकाळपासून पाहिलं तर ज्या संघाने टॉस जिंकला तो मात्र फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. आता मात्र तुम्हाला फिल्डिंग आलं आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही तर फिलहाल तरी पण मोजून आमच्याकडे बॅटिंग साईड तर चांगली आहे. आम्ही 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजनाचं म्हटलं तर 10 ट्रॉफी पहिल्यांदा कोणी ऑर्गनायझर केलं असेल तर म्हणजे प्रज्वल खूप खूप अभिनंदन आहे. नक्कीच दोघांना गेले खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ आपण घेणार नाही कारण का मॅच चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू निनाद. हॅलो माईक तर हॅलो. हा नेक्स्ट बॉल हा फ्री हिट आहे. काही त्या स्पर्धेत नियम आहे, फ्री हिट आहे. बिमर ओव्हरस्टेपिंग आणि खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकला तर तुम्हाला फ्री हिट मिळेल. पहिला चेंडू इथे नो बॉल टाकलाय. सुरुवात चांगली केली आहे बॅटर कोंगळे या टीमकडून. 7 धावा झालेत. पहिला षटक मॅटर पॉवर प्ले, 30 धावांचं टार्गेट आणि पहिलीच खराब सुरुवात केली गोलंदाज व चांगला पण जागा बनवून खेळली आणि बॉल बीट करून चाललाय. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगला बॉल त्यानंतर करत पण तो अखेर चांगलं सेलिब्रेशन केलंय. तो पण 3 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग दोन्ही बॅटरमध्ये. टीमची धावसंख्या 10. सागर आणि कल्पेश ही सलामी जोडी. पहिला षटका ठोकला होता कल्पेशने. सुरुवात चांगली केली. गोलंदाज मार्क करायला तो सुजल बीसीसी वाली या टीमकडून. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत. एकच बॉल झालाय. पहिला चेंडू नो. प्रति ओव्हरमध्ये 10 धावा करायचे आहेत कोंगळे या टीमला. व चांगला फटका ऑन साईडला खेळला. फिल्टर आहे तिथे. शॉर्ट मिड विकेटमध्ये थ्रो केलाय. तो पण सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या 11-11. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. 30 धावांचं टार्गेट. अजूनही 19 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. ताडे विरुद्ध माफ करा कोंगळे विरुद्ध बीसीसी वाली. बॅटची कडा घेतली. चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का इथे बसलाय. तर कोंगळे या टीमला एक सेट बॅटर बाद झालाय. कल्पेश बाद झालाय. त्याच्या बॅट पेपर एक षटका आला होता. तो फलंदाज इथे बाद. कमॉन डीजे. अकरा धावा झाले होते 2 बॉलमध्ये. त्यानंतर एक चांगलं कमबॅक केलंय. विकेट आली आहे. जिथे टार्गेट कमी असतं तिथे विकेट आल्यानंतर दबाव निर्माण होतो बॅटिंग करण्या टीमवर. इथे पहिला धक्का बसलाय. कल्पेश बाद झालाय. चांगला झेल टिपलाय इथे विकेटच्या मागे. कॉटपॅनच्या रूपात इथे बाद झाला होता कल्पेश. पण चांगलं कमबॅक. गोलंदाज सुजल पहिल्या 2 बॉलमध्ये 11 धावा खर्च केले होते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. 11वर 1. कोंगळे या टीमची धावसंख्या. नवीन बॅटर संकेत जे पहिल्या डावामध्ये तिसरं षटक डेट ओव्हर टाकलं होतं. आता 1 डाऊनच्या भूमिकेत. तिन्ही फ्रंटलाईन बॉलर आहेत. पण तिन्ही गोलंदाज, तिन्ही बॅटर आहेत. हे विशेष पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये कोंगळे या टीमकडून. अष्टपैलू कामगिरी म्हणावं लागेल. हो, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील परंतु स्पष्ट नकार.
हा बॉल डॉट. चांगलं कमबॅक केलं, पुनरागमन केलंय गोलंदाज सुजलने. कोणताही दबाव घेतला नाहीये. पहिल्याच बॉलवर 7 धाव आले होते. भीमर टाकला होता. 30 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. इथे डॉट बॉल येणे गरजेचं आहे तर मॅच रंगत येऊ शकते. नेक्स्ट बॉल सुजल. राईट ओव्हर द विकेटने चांगला फटका पूल केलाय. चांगला टायमिंग आहे. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. इथे आलाय संकेतच्या बॅटमधून, माफ कर चौकर आलाय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. चांगला पूल केला होता इथे. बॅकवर्ड पॉइंटला हा फटका केला होता. 15 धावसंख्या. नेक्स्ट बॉल सुजल. हो चांगला बॉल. ती खांद्यावर बॉल लागलाय. बॉल टप्पा पडल्यानंतर आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर 15 वर 1 कोंगळे एसटीचे. पहिलं षटक संपलंय. 15 धावा झालेत. एकच फलंदाज बाद झालेत. अर्धे धावा इथे केलेत. आता निम्मे धावा करायचेत. मॅच मध्ये आहे कोंगळे हा संघ, कारण 30 धावांचं टार्गेट आहे. पण दुसऱ्या बाजूला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता समीकरण विजयासाठी 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हे षटक निर्णायक ठरेल या मॅच मध्ये. दुसरं षटक सेकंड ओव्हरसाठी आलंय. गोलंदाज गौरव. नावात गौरव आहे. दुसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल. समोर सागर. व पहिलाच बॉल मागे आपटला होता भरपूर बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर. एक्स्ट्रा रन्स टीमच्यामध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या 16 झाली आहे. एक फलंदाज बाद. टार्गेट कमी आहे आणि अशा चुका कराल तर तुम्ही पराभवाच्या दिशेने वाटचाल कराल. त्यामुळे ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. गौरव पुन्हा एकदा तयार. हो चांगला बॉल. स्विच हिट. चांगला झेल. हो काय झेल टिपलाय. शॉट थर्ड मॅन मध्ये स्विच हिट केला होता सागरने आणि तिथे चांगला झेल. नक्कीच हा बॉल वाईट बॉल होता. हा जेल टेपलाय. कौतुक करावं तितकं कमी आहे. क्षेत्ररक्षकाचं प्रेझेन्स ऑफ माइंड तो किती होता. फिल्डर वेगाने बॉल होता आणि चांगला झेल टेपलाय. दुसरा धक्का बसलाय कोंगळे या टीमला. सलामीवर बाद झालेत सागर आणि कल्पेश. पहिल्या मॅच मध्ये देखील सलामीवर लगेच बाद होत आणि आता या दुसऱ्या डावामध्ये देखील दोन्ही सलामीवर बाद होत आहेत. त्यामुळे मॅच रंगतदार होऊ शकते अशी परिस्थिती बघून. आता नवीन बॅटर वैभव. चौदा धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 11-14 समीकरण या मॅच मध्ये. नवीन बॅटर वैभव पहिल्या बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात गोलंदाज गौरव. एक विकेट प्राप्त केली आहे. वन साईडला खेळलाय. बॉडी लाईनवर अटॅक केलं होतं. शॉर्ट दरम्यानचा बॉलवर आलाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तो पण तर सिंगलने स्ट्राईक रोटर होईल. टीमची धावसंख्या 17-13 धावांची आवश्यकता आहे. सिंगल डबल भर द्यावी लागेल कारण दुसरं षटक. 2 फलंदाज बाद झाले. 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. संकेत आणि वैभव ही जोडी मैदानच्या आतमध्ये. या जोडीवर दामोदर आहे ते कोंगळे या टीमचं.
हो भरपूर मागे आपटलाय. पंचा सिग्नल वाईट बॉल आहे. हा दुसरा चेंडू वाईट टाकला. मी आधीच बोललोय की तुमचं बँक इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यामुळे ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. ह्या चुका करून चालणार नाहीये. हो हा चांगला बॉल. शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. लेग कटर केलं होतं. पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आहे. हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉल प्रेशर वाढवतोय कोंगळी या टीमचा. दुसऱ्या बाजूला मॅच मध्ये आणतंय ते बीसीसी वाले या टीमला. धाव पलक झाले 18 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गौरवने आपल्या टीमला मॅच मध्ये आणलाय. आतापर्यंत 3 बॉल चांगले टाकत. हे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल निर्णायक आहेत या दुसऱ्या ओव्हर मधील. उभ्या चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. डीपचा फिल्टर आलाय. लॉंग ऑफचा थोडंसं फ्लमिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, परंतु या बॉलचा विचार केला तर लॉंग ऑफच्या फिल्डरचा काही चूक नाही आहे. थोडंसं बॉल थोडंसं टर्न झाला होता इथे. टीमची धावसंख्या 20-20. 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 चेंडू 10 धावा. हे 2 बॉल निर्णायक असतील. हे 2 बॉल डॉट घ्यावे लागतील गौरवला. हा बॉल चांगला आहे. स्टंपच्या वरून गेला. हलकीशी अपील केलं विकेट किपरने, पण कोण पंच तटस्थ आहेत. हा बॉल डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता मॅच रंगतदार. 7 बॉल 10 धावा समीकरण या मॅच मध्ये. 12 चेंडू 15 धावा असताना खऱ्या अर्थी चांगलं कमबॅक केलंय गौरवने. आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. आता खऱ्या अर्थी जोश निर्माण झालाय फिल्डिंग करण्या टीमला. क्षेत्ररक्षक 7 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो चांगला फटका. बॉल हवेत आहे. इथे संधी आहे. चेंडू कडे क्षेत्ररक्षक आहे. हो झेल सुटलाय. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो. हो हो इथे काय घडलंय. थ्रो देखील चुकीचा केलाय. 3 धावा इथे मिळाल्या आहेत. कॅच सुटले ते. कॅचेस द विन द मॅचेस या 3 धावाने धाव फलक 23. आता समीकरण 7 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिली मॅच देखील अशीच रंगली होती. कॅच सुटल्यानंतर पूर्णपणे सामना पूर्णपणे पलटला होता इथे. त्यामुळे या मॅच मध्ये तेच चित्र घडतंय. 6 बॉल विजयासाठी 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. टेन्शन वाढलं फिल्डिंग करा टीमचं, परंतु चांगली गोलंदाजी करू. इथे धावा डिपेंड करायचे 7 धावा. हा कारनामा करेल का गोलंदाज निमेश, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. 6 बॉल 7 या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस, त्यामुळे धावा तुम्हाला पूर्णच कराव्या लागतील. संकेत आणि वैभव ही जोडी मैदानच्या आतमध्ये. संकेत चांगला खेळ करतोय. 23 धावा झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. संकेत हा वनडाऊनच्या भूमिकेत आलाय आणि त्याच्या साथीला वैभव. 6 बॉल 7 फिल्डिंग सेटअप जर पाहिले तर ऑन साईडला इनफिल्डच्या आत एक शॉर्ट मिड विकेट. चांगला बॉल बॅटर पासून दूर ठेवलाय. बॅटच्या आतला बाजू गेलाय. एकाच धावाचा मधा मारलेला आहे. पहिला बॉल चांगला टाकलाय. धावसंख्या 24. आता समीकरण 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना रोमांचक स्थितीमध्ये. 24 धावा झाले. 2 फलंदाज बाद. ते डॉट बॉल येणे गरजेचं आहे बीसीसी वाल्या टीमच्या दृष्टिकोनातून. वैभव स्टॅकिंग एंडला. त्याच्या विरोधात गोलंदाज तयार. निमेश. मोठा फटकामाचा प्रयत्न. बॅटच्या टोला बॉल लागलाय. तितकंसं कनेक्शन नाही आहे. तोपर्यंत सिंगल घेतले. स्वतः बॉल पण तर गेलाय बॉलर. धावसंख्या 25. मॅच जवळ आली आहे. आता 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. थोडंसं रोमांच वाढलाय. 4 चेंडू 5 धावा समीकरण या मॅच मध्ये. तिसरा बॉल. निमेश समोर संकेत आहे. हा बॉल निर्णायक आहे. राईट अप ओव्हर द विकेटने. हो बॅट एज. चांगला झेल टिपला येते. फलंदाज बाद. तिसरा धक्का बसलाय. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज बाद.
नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला आहे, त्यामुळे मॅच मध्ये आहे दोन्ही संघ. तिसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे आणि खरंच मॅच मध्ये रंगत आणली आहे. आता 3 चेंडू विजयासाठी 5 धावा. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला 3-5 असं समीकरण. नवीन बॅटर नाव सुनील आणि वैभव 3-5. निमेशचं कौतुक. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा देत, 1 फलंदाज बाद झाले. दोन्ही टीम संघर्ष करतायत कारण ही स्पर्धा जिंकायची आहे, कारण हे पहिलंच पर्व आहे. प्रज्वल आर्ट चषक 2025. ही मॅच रोमांचक. 4थी मॅच कोंगळे विरुद्ध PCC वाली या 2 टीम दरम्यान. निमेश 4था बॉल व चांगला फटका, परंतु तितकंसं कनेक्शन नव्हतं. थोडंसं फ्लमिंग. 1 धावा म्हणजे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि ते ओव्हर थ्रो, खराब थ्रो म्हणायला लागेल, परंतु तिसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि ते फलंदाज बाद. 2 धावा इथे धावून काढल्यात. इथे सुनील बाद झालाय आणि टीमची धावसंख्या आता 27. आता समीकरण 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. जिथे 1च धाव होती तिथे 2 धाव मिळाल्यात, परंतु रनआउट झालेत. थोडंसं रनअप करणं गरजेचं होतं जेव्हा ओव्हर थ्रो झाला तेव्हा. आता 2 चेंडू विजयासाठी 3 धावा. पैसा वाचून मॅच. हृदयाची धडधड वाढली आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार डाव होऊन जाऊ दे या दोन्ही टीम साठी. निश्चितपणे कौतुक आहे गोलंदाज निमेशचं, कारण 7 धावा असताना हार नाही मानलाय. हार मानणं त्याच्या रक्तात नाही आहे असं तो सांगतोय. 2 चेंडू 3 धावा. तो स्पीडअप करा, मॅचचा रिदम तोडू नका, कारण मॅच रोमांचक स्थितीमध्ये हाय व्होल्टेज मॅच. ही स्पर्धा जिंकायची आहे प्रत्येकालाच. 2 चेंडू 3 धावा. निमेश आहे गोलंदाज मार्कवर. हा बॉल निर्णायक आहे. नवीन बॅटर आहे सतीश. हो चांगला बॉल. हा बॉल ब्लॉक कॉल डिलिव्हरी आणि ते ब्लॉक केलंय बॅटरला आणि हा बॉल डॉट आलाय. आता शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू विजयासाठी 3 धावा. म्हणजेच काय या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे चौकारच ठोकावे लागेल तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. कोंगळे संघ 1 चेंडू विजयासाठी 3 धावा. बघा काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये. निमेश आहे गोलंदाज मार्कवर. 5 चेंडू टाकलेत, फक्त 4 धावा खर्च केलेत. आता 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना येऊन टेपलाय. हा कारनामा इथे केला करतो का? 7 धावा इथे डिपेंड करायचे होते निमेशला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू 3 धावा. हृदयाची धडधड वाढली आहे. श्वास रोखून देणार सामना. 1 बॉल 3 धावा. हो चांगला स्ट्रेट बॉल जाईल सीमारेषे बाहेर आणि हा सामना फिनिश केलाय सतीशने. व्हॉट अ मॅच. विजय षटकार ठोकलाय. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता होती. या स्पर्धे नियम कंपल्सरी चेस, त्यामुळे इथे चौकार किंवा षटकार मारावाच लागणार होता आणि इथे कारनामा केलाय तो सतीशने. इथे षटकार ठोकला आणि या सामन्यामध्ये विजय ठरला तो कोंगळे संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच मिस्टर सतीश.